एनसीपी के नौजवान लीडर और रुकने असेंबली रोहित पवार ने आज नांदेड़ का दौरा किया। उनकी आमद को देखते हुए पार्टी के जिला दफ्तर में कारकुनान के साथ एक अहम मीटिंग रखी गई। मीटिंग में शरीक पार्टी कारकुनान से खिताब करते हुए रोहित पवार ने देगलूर बिलोली असेंबली हलके के जिमनी इंतखाबात के बारे में गुफ्तगू करते हुए कहा कि महाविकास आघाड़ी के उम्मीदवार की कामयाबी को यकीनी बनाने के लिए तमाम पार्टी कारकुनान को कोशिशें करनी होगी। बीजेपी की हालत यह है कि उन्हें अपना खुद का उम्मीदवार तक दस्तयाब नहीं हुआ है, जिसकी वजह से उन्हें शिवसेना से उम्मीदवार को पार्टी में लाना पड़ा। ये इस बात की अलामत है कि बीजेपी इस मर्तबा भी कामयाब नहीं होगी, बल्कि महाविकास आघाड़ी का उम्मीदवार ही भारी अक्सरियत से कामयाब होगा। आज नांदेड शहरामध्ये इथे असणारे सर्व पेरेंट बॉडीचे युवक युवती महिला त्याच्याचबरोबर इतरही सर्व जे पार्टीचे विभाग आहेत त्याच्या सगळ्या अध्यक्षांबरोबर सहज कार्यकर्त्यांची चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी मी आलेलो आहे। माझ्याबरोबर अनेक इतरही जे सर्व पार्टीमध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत की सहज आढावा घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी इथं आम्ही सर्वजण आलो आहोत। डॉक्टर असतील या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आज या बैठकीचं नियोजन केलं। कार्यकर्त्यांची फार ओपनली त्या ठिकाणी बोलता आलं आणि अशा कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर आमच्यासारख्या इतर कार्यकर्त्यांना सुद्धा त्यातून प्रेरणा ही नक्कीच मिळते। त्या विधानसभेचं जर सीट आपण बघितलं त्याच्यामध्ये काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल हे तिन्ही पक्ष एकत्रित लढत आहेत। काही मोठे नेतेसुद्धा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आपण सर्वजण बघत आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना लोक आपल्या उमेदवाराच्या बाबतीत भावनिक आहेत आणि जो उमेदवार त्या ठिकाणी भाजपने शिवसेनेकडनं घेतलेला आहे त्याबद्दलचे नकारात्मक एक लाट हे लोकांच्या मनामध्ये त्या उमेदवाराच्या बाबतीत आहे। त्यामुळे विश्वास आहे येत्या काळामध्ये नक्कीच आपला उमेदवार जो महाविकास आघाडीचा असेल तो निवडून येईल।